रामकृष्ण हरी. मला अतिशय आनंद आहे की जर्मनीतील ख्रिस्चेम येथील श्री विठ्ठलधाम येथे जगद्गुरू तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आज अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर होते आहे. मी येथील सर्व मराठी जनांना आणि वारकरी भक्तिमार्गावर निष्ठा बाळगणाऱ्या सर्वांना अतिशय मनपूर्वक शुभेच्छा देतो. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या जयंतीचे 750वे वर्ष आणि जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या वैकुंठ गमनाचे 375वे वर्ष असा दुहेरी योग यंदा जुळून आला आहे. याच वर्षी जर्मनीत या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा भागवत धर्माच्या जागतिक प्रचार प्रसारासाठी हा उपक्रम अतिशय महत्त्वपूर्ण आहे. यासाठी आळंदी आणि देहू देवस्थानाने या मूर्ती भेट स्वरूपात दिल्या आहेत. जर्मनीतील विठ्ठलधाम मंदिराला दरवर्षी हजारो परदेशी नागरिक भेटी देतात. आता ते तुकोबाराया आणि ज्ञानोबा माऊली यांचेही दर्शन घेतील. वारकरी संप्रदाय हे तसे तर अवघ्या जगासाठी आकर्षण आहे. आता या मूर्ती प्रतिष्ठापनेपासून वारकरी संप्रदायाचा प्रसार अनेक देशांमध्ये आपोआप होणार आहे. महाराष्ट्रातील सरकारसुद्धा भागवत धर्माच्या शिकवणीवर वाटचाल करीत आहे. वारकऱ्यांसाठी पालखी मार्गाची निर्मिती आम्ही मोठ्या प्रमाणात केली आहे. हरितवारी, निर्मलवारी असे अनेक उपक्रम आम्ही दरवर्षी राबवतो हे आपल्याला ज्ञातच आहे. पण आता जागतिक पातळीवर सुद्धा आमच्या वारकरी संतांचा गौरव होतो आहे. हा निश्चितच आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद क्षण आहे. यासाठी पुढाकार घेणाऱ्या सर्वांचे अतिशय मनापासून अभिनंदन आणि त्यांचे आभार सुद्धा मानतो. सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा. रामकृष्ण हरी. जय हिंद, जय महाराष्ट्र.